असा चिचोरेपणा गल्लीतील नेतेही करत नाहीत। राहुल गांधींनी राष्ट्राची माफी मागावी, देवेंद्र फडणवीस। देशाचे पंतप्रधान आणि इटलीच्या महिला राष्ट्रप्रमुख यांच्याबाबत राहुल गांधी यांनी संदीप दीक्षित यांनी केलेला प्रकार चिचोरेपणाचा असून असे गल्लीतील नेतेही करत नाहीत। या वक्तव्याबद्दल राहुल गांधी यांनी संदीप दीक्षित यांनी राष्ट्राची माफी मागावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। तसेच 2024च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच असल्यावर लोकन्यायालयाने शिक्कामोर्तब केलं आहे। आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष लागून राहिलेलं आहे, तेथेही असाच निर्णय होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। जालना येथे शुक्रवारी रेशीम कोष बाजारपेठेच्या लोकार्पण कार्यक्रमानंतर फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि यावेळी त्यांनी विविध राजकीय आणि राज्यातील प्रश्नांवर भाष्य केलं। चाकणमधील गॅस कंपनीच्या प्रकरणावरून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केलेल्या ट्विटला आपण उत्तर दिलंय। शरद पवार हे ज्येष्ठ नेते असून राज्याच्या हिताचा विचार करतात, त्यामुळे त्यांच्यापर्यंत चुकीची माहिती जाऊ नये यासाठी वस्तुस्थिती स्पष्ट केली असं फडणवीस यांनी म्हटलंय। चाकणचा प्रश्न गंभीर आहे, सरकार त्याकडे गांभीर्यानं पाहत आहे। तेथे 5-7 यंत्रणा कार्यरत आहेत, मात्र त्यांच्या समन्वयाचा अभाव आहे। जिल्हाधिकाऱ्यांना या सर्व यंत्रणांचा समन्वय करून त्यांच्या माध्यमातून चाकणमधील समस्या सोडवण्यात येतील असंही त्यांनी म्हटलं आहे। खरं म्हणजे लोकसभेचे विरोधी पक्षनेते श्री राहुल गांधी यांनी जो चिचोरेपणा केला कुठल्याही परिस्थितीत अशोभनीय अशा प्रकारचा आहे। ज्या प्रकारे देशाच्या प्रधानमंत्र्याचा तर अपमान केलाच, पण त्याचवेळी इटलीच्या महिला राष्ट्रप्रमुखाचा इतक्या खालच्या दर्जाला जाऊन त्यांनी जो अपमान केला, या देशामध्ये अशी चिचोरगिरी यापूर्वी कुठल्याही नेत्याने केली नव्हती। गल्लीतले नेते देखील अशा पद्धतीने वागत नाहीत। खरं म्हणजे माझं तर असं मत आहे की राहुल गांधी आणि संदीप दीक्षित यांनी राष्ट्राची माफी मागितली पाहिजे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, जालना।